इतिहास सांगत असणार नाही मी, पण राऊत सरांनी बरंच काय काय सांगितलेलं आहे शाळेबद्दल, सर्व शिक्षकांबद्दल, सर्व सहकाऱ्यांबद्दल. आणि वेळ माध्यमी आहे. तर 21ला शाळा सुरू झाली, शाळेची घंटा वाजली आणि शाळेमध्ये एकमेव डेव्हलप कर्मचारी मी, बाकी सगळे सहकारी माझे. पण मला कधीही त्याची जाणीव झाली नाही, माझ्या सहकार्याने करून दिली नाही की आम्ही तासगावर आहोत, आम्ही मुस्लिमंत आहोत. मला आठवत आहे की आता हे सगळे जेवढे आहेत तिथं उभे असलेले सगळे वैद्य आणि कदम सोडले, तर हे सगळे माझ्या सुरुवातीपासून जे खात्याला खंडार आहोत, माझ्यासोबत काम करणारे सहकारी आहेत. आणि मीही कधी जाणीव करून दिली नाही, मला जाणवच नाही तसं की बाबा हे मुस्लिम वगैरे हे हा असा उल्लेखच नव्हता आमच्या कामामध्ये. कुठलंही काम करायचं झालं तर माझं ठरलेलं असायचं की सगळ्यांनी एकत्र घ्यायची, आपल्याला असं असं करायचं, काय करूया, कसं करूया, सगळ्यांचा विचार करूया आणि मग त्या पद्धतीने ते काम केलं जायचं. शाळा अगदी सुंदर पद्धतीने सुरू झालेली होती. आणि आज त्या 21 जून 2018 नंतर आज 8 वर्ष पूर्ण होऊन गेली मला. म्हणजे आता हे 9 वर्ष या शाळेत वाढलं असते तसं. 8 वर्ष पूर्ण होऊन गेली आणि 8 वर्षामध्ये वेगवेगळ्या भिन्न भिन्न स्वभावाच्या व्यक्ती मिळाल्या आणि सगळ्यांनी मला म्हणजे रायगड जिल्हा आणि त्यातली ही माणगावची निवासी शाळा जावळी मला सगळ्यात आयुष्यामध्ये लक्षात राहणारी शाळा ठरेल. कारण जिथं सगळेजण म्हणतात खरं की शाळेची सुरुवात सरांनी केली आणि शाळेचं पाया सरांनी घातला. पण खरं सांगायचं झालं तर मी अगदी मोकळेपणाने म्हणेन, मला कबूल करायला बिलकुल लाज वाटणार नाही की माझा पाया सुद्धा ह्या शाळेने आणि या जिल्ह्याने दिला. या शाळेने, इथल्या लोकांनी, इथल्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी, इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी, मग आता त्याच्यात आवर्जून अजून एक नाव घ्यावं लागेल जे मला खरंच गुरु म्हणून लागले, महाडचे संदीप कदम सर होते. त्यांनी शाळा कशी चालवायची, प्रशासन कसं हाताळायचं, लोकांशी वागायचं कसं, कोणी आल्यावर पाहुणचार कसा करायचा, या सगळ्या बारीकसारीक गोष्टी मला करायची. म्हणजे अगदी पत्रव्यवहार कसा करायचा, डॉक्टिंग कसं करायचं, इथपासून बोर्ड धरून जसं लहान आई लहान बाळाला शिकवते तसं त्यांनी मला शिकवले. एक एक गोष्ट शिकवली मला 1-2-3 वर्षामध्ये. त्यांच्यापासून सुरुवात झाली. म्हणजे माणसाने एखाद्या पदावर ज्या वेळेला काम आपण करतो, ज्या वेळेला पदावर काम करत असताना त्या पदाची गरिमा ही राखली गेली पाहिजे. पद आलं म्हणून मनामध्ये गर्व अभिमान ठेवायचा नसतो, तर त्या पदाचा मोठेपणा दाखवायचा असतो. ही शिकवण मला रायगड केली. त्या पदाची गरिमा राखत असताना जो मोठेपणा आपण दाखवायला पाहिजे त्यांनी स्पष्ट सहज साधे गोष्टी असतात. आपण काय म्हणतो मी आता कुठे बसलेलो आहे, कोण आलं आपल्याकडं, कशाला त्याला विचारायला काय करा, पण त्याच्यात सुद्धा आपली आपुलकी, प्रेम भावना दिसून तो समोरचा माणूस आपल्या अधीन कसा होतो आणि आपलं काम सोबत कसं करता येतं हे शिकवलं राहिलं. मी सांगतो ना की मी 4,000 रुपयावर काम करणारा, खूप वेतनावर काम करणारा माणूस सुद्धा आलो आणि त्या 4,000 रुपयाच्या माणसाला खूप पेमेंटवर आणणारी शाळा. मी म्हणालो की माझा उद्धार नाही, माझी जी प्रगती झालेली आहे ती ह्या जिल्ह्यामध्ये आणि शाळेमध्ये झाली. त्यामुळे मी खरंच सांगेन की माझा निरोप या शाळेत नाही दिला तर कधीच होऊ शकत नाही. निरोप हा फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून होईल, पण मी कधीही आयुष्यामध्ये ह्या शाळेला आणि ह्या जिल्ह्याला, ह्या ऑफिसला, जिल्हा कार्यालयाला विसरू शकत नाही. कारण माझी जी थांबलेलं आयुष्य होतं ते पुन्हा रुळावर आणण्याचं काम या शाळेने केलेलं आहे. आणि मग एक एक सहकारी मला असे चांगले सुंदर मिळत गेले. म्हणजे परमेश्वरांनी, आपण बोलतो सराव म्हणाले की मी एक गोष्ट मानतो बरं का, म्हणजे स्पष्ट मानतो की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जे माणूस आपण पुढे जायचं खरंच चांगल्यासाठी होतं आपल्या. मला कल्पना सुद्धा नव्हती मला रायगडला म्हणजे मी एक रायगडला होईल, मला रायगडला यावं लागेल. मला माहिती नव्हतं रायगडला शाळा आहे. रायगडला शाळेत नव्हती त्यावेळेला. आलो त्यावेळेला मी सांगितलं ना, सगळ्या सहकार्याने सांगितलं शाळा म्हणजे काय होती, बिल्डिंग होत्या, माझ्यापेक्षा उंच गवत वाढलं होतं, सरडे साप सगळे फुटत होते. आता ज्यांनी सोबत माझ्या काम केले सुरुवातीला त्यांना माहिती आहे काय काय होतं. सांगायचा उद्देश आहे, शाळा म्हणजे 4 भिंती नव्हे, ही अगदी 10 मजली इमारत बांधली म्हणजे शाळा बनत नसते. शाळा ही तिथल्या माणसाच्या विश्वासाने, आपुलकीने, एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांनी केलेल्या मदतीने बनत असते. आणि ती मदत, ते सहकार्य मला माझ्या सहकार्याकडून सगळ्या लाभत गेलं. मग पुस्तकचे कर्मचारी असतील तरी सुद्धा, म्हणजे मी इतका चिकट माणूस आहे, मला सांगायला हरकत नाही. चिकट म्हणजे इतका आहे, एखादी गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय सोडत नाही. आणि त्याचा अनुभव या सगळ्या माणसांना आहे. माझा स्वभाव कसा आहे,
तो ती काम पूर्ण झाल्याशिवाय त्यांना सुद्धा सुटका नसायची. आणि एक गोष्ट जोपर्यंत पूर्ण होते तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा विचार करत होतो, झालं का. आणि त्यामुळे ती शाळा सुरू होताना सोबत एक गोष्ट सोपी झाली. आणि सगळ्यांनी ह्या एवढ्या चिकटपणामुळे सुद्धा किंवा हट्टीपणामुळे सुद्धा सगळे माझे मोठे भाऊ बंधू भगिनी आहेत. म्हणजे मी सगळ्यांपेक्षा लहान वयाने आहे. अशा अवस्थेत सुद्धा सगळ्यांनी मला समजून घेतलेलं आहे. आणि शिक्षकांमध्ये सुद्धा मला वाटतं मी सगळ्यात लहान असेल वयाने, पण अधिकाराच्या पदावर बसलेलो असताना सुद्धा मी सुद्धा कधी हट्टीपणा किंवा अधिकार दाखवला नाही. आणि दुसरी गोष्ट समोर त्यांनी मला खरंच खूप समजून म्हणजे सगळ्या बहिणी आहेत माझ्या, मोठ्या बहिणीसारख्या वाटले, सगळे भावासारखे सगळ्या म्हणजे मी हाक मारली की माझ्या असं असं आपल्याला करायचं आहे तर ते काम करायला त्यांनी मदत केलेली आहे. ते मॅडम असं सुरुवातीपासून आहे त्या म्हणाले की मला सरांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता जे शाळेकडं शिक्षकांना असायला पाहिजे ते माझ्याकडे थोडंफार होतं. आणि पण त्यांनी ऐकून घेण्याची क्षमता ठेवली. बाबा आपल्याला सर सांगतात त्याप्रमाणे करायचं म्हणून त्या गोष्टी आमच्या सुरळीत होत गेल्या सगळ्यांनी एकत्र घेऊन. त्यानंतर पाटील मॅडम आल्या. पाटील मॅडमनी तर मला प्रत्येक गरजेच्या वेळेला आणि मदतीच्या वेळेला हात दिलेला आहे. म्हणजे असं आहे की त्यांचा प्रशासनाचा अनुभव माझ्यापेक्षा दुप्पट तिप्पट आहे त्यांच्या वयानुसार. म्हणजे मी जर 5 वर्ष प्रशासन चालवलं असेल, 2 वर्ष चालवलं असेल, कधीतरी कोण नसताना मुख्याध्यापक चालवलं असेल तर त्यांनी सगळं आयुष्यभर प्रशासन चालवलेलं आहे. आणि अशा वेळेला त्या माझ्यासोबत आपले मला खरंच खूप म्हणजे सुरुवातीला माहितीच नव्हतं. नंतर हळूहळू ज्या वेळेला त्यांचा अनुभव मिळायला लागला त्यावेळेला इतकी मदत त्यांची व्हायला लागली मला. ते करून घेणाऱ्याला मदत होते जर सांगायचं झालं तर. आणि त्याला वाटतं की बा या गोष्टीमध्ये मी बसलेलो आहे, मला आता काय मदतीची कुणाच्या गरज आहे, त्याला मदत होण्याची शक्यता काही असते. मला सगळ्यांची मदतीची गरज होती. आणि ज्या वेळेला शक्य झालं त्या ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे पाटील मॅडम उदाहरण घ्यायला प्रत्येकाचं सांगणार आहे. माझा वेळ गेला तर थोडासा वेळ मला माफ करा बरं का, मी थोडंसं बोलणार आहे मी. कारण मला माझ्या भावना ज्या एवढे वर्ष 8 वर्ष मी जे करत आलेलो आहे. गोष्ट अशी असायची की एखादी गोष्ट एखादा कार्यक्रम एखादी विजिट असायची मी या सगळ्या माणसांना सांगत होते हे सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. पण आपल्याला हे करायचं म्हटल्यावर सगळे अगदी झपाटून कामाला लागायचं. आता त्याचा अनुभव मॅडम आल्यावर मॅडमनी घेऊन जातो. जेव्हा आपण त्यांना सांगतो काम करा किंवा करायला लागले त्यावेळेला ते त्याचं काम करतात. मागल्या वर्षी माझ्याकडे 4 जण आले सप्टेंबरमध्ये मॅडम गेल्या. आणि असं झालं गणपतीनंतर तर जूनमध्येच युनिफॉर्मचं काम चालू करायचं होतं. गणपतीनंतर 4 जण माझ्याकडं आणि युनिफॉर्म हवे होते. ऑफिसवाल्यांचं इतका दबाव आला नाही 8 दिवसात युनिफॉर्म हवे. सतत दर दिवशी DC चालू करायचं काय पाटील मॅडमना सगळ्यांना बोलवलं, शिंदे मॅडमना, शेट्टी मॅडमना सगळ्यांना बोलवलं. ह्या मला वाटतं शिंदे मॅडम नव्हते तेव्हा होत्या शिंदे मॅडम नव्हते तिघीच होते ह्या ओके. आणि राऊत सर होते. आम्ही मग बसलो आणि करायचं काय कसं आणायचं युनिफॉर्म 8 दिवसामध्ये युनिफॉर्म म्हणतात. आणि 60-65 फुटांचे युनिफॉर्म 8 दिवसात शिवून मिळणं शक्य नाही ना. पाटील मॅडम म्हणाल्या ते शिवून असं आपण काय व्हायला जाऊ म्हणजे मांडगावमध्ये आले होतो. मी त्यांच्यासोबत त्यांच्या स्कूलवर आम्ही दोघं जाऊन अख्खा मांडगाव लोहा सगळे ठिकाणं जाऊन